हॅलो, गुड मॉर्निंग. मी तेजल अँड वेलकम टू युवांजल वर्ल्ड. आफ्टर अ लॉंग टाईम, जवळजवळ 2 वर्ष झाली असतील मे बी. आपण म्हणजे मी व्हिडिओज अपलोड काहीच केल्या नाही आहेत, कारण त्याला एक रिझन होतं. आम्ही जरा फिनान्शियली सेट व्हायचा प्रयत्न करत होतो. सो आम्ही आमचं छोटंसं घर घेतलं आहे. नक्की जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की मी या घराचे व्हिडिओ शेअर करेन. आम्ही काही जास्त असं हे नाही केलं आहे तामझाम. बेसिक आमच्या ज्या नीड्स असतात तेवढंच फर्निचर केलं आहे. जास्त इंटिरियर वगैरे असं काही करत नाही बसलं, बेसिकच केलं आहे. बट बेसिक पण छान आणि थोडासा चेंज पण झाला आहे या म्हणजे शिफ्टिंगमुळे. जरा वेगळेपण आलं आहे लाईफमध्ये. तर माझा विचार होता की चला म्हणजे ब्लॉग जसं जमेल तसं मी शेअर करेन, स्टार्ट करेन. तर काय नाही, मस्त छान असं वाटलं साडी नेसावी. सो मी साडी वेअर केली आहे आणि आपण खूप वर्षांनी भेटतोय. मला तर खूप भारी वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा. आणि आधीचा प्रतिसाद छान होता, आत्ताचाही अजून छान छान होऊ द्या आणि मी चांगली सुरुवात करते. खूप साऱ्या गोष्टी या 2 वर्षात घडल्या. माझ्या भावाचं लग्न ठरलं, लग्न झालं, त्याचा साखरपुडा. माझा खूप प्रयत्न होता व्लॉग काढायचा, व्लॉग करायचा, पण ते आता त्याची एकुलती एक बहीण मी. सो त्यामुळे म्हणजे घरात असं सगळी कामं वगैरे आणि मोबाईल हँडल करायला असं कोण नव्हतं. सो करणारी ती मीच होती. सो मग म्हणजे विचार करत होती की करूया बट नाही जमलं. परत लग्नाचा पण आला, परत त्यांची खरेदी वगैरे खूप काही झालं. असं खूप छान तुमच्याशी शेअर केलं असतं मी त्याचे व्हिडिओज, पण नाही. मला आलेख पण बोलत होता की तू चालू करतेस तर कर, मस्त होईल, छान व्हिडिओज येतील, त्यांनाही कळेल. पण नाही जमलं. पण ठीक आहे, आत्ता आपण भेटलो आहे ना, तर तुम्हाला कळालं असेल की म्हणजे काय हा व्लॉग असेल. सो येस, मी काही असंच गाणी गुणगुणणार आहे. तर मे बी म्हणजे आवडतील तुम्हाला, पण मी बोर नाही करणार. मध्ये आपण थोड्या गप्पाही मारूया आणि थोड्या वेगवेगळ्या लोकेशनवर मी शूट करेन. ठीक आहे. तर सो लेट स्टार्ट. काही ओल्ड सॉंग्सच करणार आहे, कारण आपल्या तोंडात आपण अंताक्षरी जरी खेळली ना तरी आपल्या तोंडात जर का स आला तर स वरून 7 समुंदर हेच येतं गाणं. अशी आत्ताची गाणी अशी येतच नाही तोंडात. त्याची स्टार्टिंग आपल्याला ना पहिली हे करावी लागतं, अरे ह्याची स्टार्टिंग आहे. पण नाही, जुनी गाणी ती जुनी गाणी. सो मी काही जुनी गाणी गाण्याचा प्रयत्न करेन, तुमच्याशी शेअर करेन आणि तुमच्याशी गप्पा मारेन. सो स्टे ट्यून विथ अस. आणि मी काही गाणी ना शॉर्टलिस्ट केली आहे, म्हणजे युएनची बुक आहे. काही गाणी शॉर्टलिस्ट केली असं मध्ये मध्ये आपण गप्पाही मारू. मी तुमच्यासोबत गप्पाही मारेन. काही थोड्या वेगळ्या मुवमेंट्स असतील ज्या 2 वर्षात होऊन गेल्या असतील, त्याही तुमच्याशी मी शेअर करेन नक्कीच. तर एक गाणं बोलते मी, जे म्हणजे जुनं आहे. त्याच्या कडव्यापासून मी स्टार्ट करते आणि बॅकग्राऊंडला हे खाली ॲक्च्युली ही अजून कन्स्ट्रक्शनमध्येच आहे आमची म्हणजे सोसायटी. सो अजून काही कॉम्प्लेक्स म्हणजे अजून काही बिल्डिंग्स होत आहेत. सो हा थोडा मध्ये मध्ये आवाज येईल, सो प्लीज बेअर करा. तर मी गाण्याला स्टार्ट करते. ये क्या बात है आज की चांदनी में कि हम खो गए प्यार की रागनी में. ये बाहों में बाहें, ये बहकी निगाहें, लो आने लगा जिंदगी का मज़ा. ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा, कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा. ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा. छान आहे ना हे गाणं. ॲक्च्युली तो एक सिंगर आहे ना, सनम पुरी. क्लास त्याचा आवाज आहे खूप मस्त. म्हणजे मी कधी मन झालं ना की ती गाणी ऐकते त्याने गायलेली गाणी.
मी ना कॉलेजमध्ये ना म्हणजे एक सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये एका मुलाने ना हे गाणं गायलं ना, ते मला ना म्हणजे खूप तेव्हापासून ते मला जास्त आवडायला लागलं. कारण आधी एवढं काही फॅमिलियर नव्हते मी, म्हणजे ते गाणं एवढं काही हे वाटायचं नाही, पण त्या मुलाचा आवाज एवढा छान होता ना, आहे पण म्हणजे ते हे गाणं लिखे जो खत तुझे. कोई नगमा कहीं गूंजा कहाँ दिल ने कि तू आई, कहीं चटकी कली कोई, मैं ये समझा तू शर्माई, कोई खुशबू कहीं बिखरी लगाए, जुल्फ लहराए, लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए, सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए, लिखे जो खत तुझे, जहाँ तू है वहाँ मैं हूँ, मेरे दिल की तू धड़कन है, मुसाफिर मैं तू मंजिल है, मैं प्यासा हूँ तू सावन है, मेरी दुनिया ये नजरें है, मेरी जन्नत ये दामन है, लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए, सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए, लिखे जो खत तुझे. आता दुसरं सॉन्ग असेल अखियों की झरोखों से. दॅट सचिन पिळगावकरचा पिक्चर, आय थिंक. हां, सचिन पिळगावकरचा पिक्चर. ॲक्च्युली मला ना ओल्ड सॉंग्स म्हणजे गाणी माहिती आहे, त्याचं पिक्चर एवढं माहीत नाही आहे कुठला पिक्चर आणि हिरो हिरोईन एवढं नाही. कारण आधी आपण म्हणजे मी ऑफिसला जायची किंवा कॉलेजला जायची ना, तेव्हा मी नॉर्मली हेडफोन्स असायचे आणि जी घरातून निघायची आणि लकीली माझं सगळं माझी शाळा, माझी कॉलेज सगळं असं पायाच्या अंतरावरतीच होतं. आपली 11 नंबरची बस पकडायची आणि सुटायचं. सो मग काय टाईमपास, तर मी गाणी ऐकायची आणि म्हणजे हेडफोन्स माझे आणि जुनी गाणी ऐकत कॉलेजपर्यंत पोचायची. शाळेत मोबाईल नाही घेतला, मोबाईल नाही यूज केला, पण छान वाटायचं. शाळा नाही सॉरी ऑफिसला तर ट्रेनने जायची, तेव्हा पण भले किती पण गर्दी असू दे, पण कानात हेडफोन असायचे. त्याच्यामध्ये आजूबाजूची भांडणं, पण आपण आपला एन्जॉय करत जायची. किती मग म्हणजे असं काही मग टेन्शन येत नाही कामाचे, जे आपण छान हॅपीली ऑफिसला जातो, आपला दिवसही छान जातो. सो हे अखियों की झरोखों से. सॉरी. एक मन था मेरे पास वो अब खोने लगा है, पाकर तुझे हाय मुझे कुछ होने लगा है, एक तेरे भरोसे पे सब बैठी हूँ भूल के, यूं ही उम्र गुजर जाए, तेरे साथ गुजर जाए, अखियों के झरोखों से मैंने देखा जो सावरे, तुम दूर नजर आए, बड़ी दूर नजर आए. सो जरा व्यू चेंज केला मी. आज जरा खाली बसली आहे
आपली मराठी बैठक. आणि प्लीज आता थोडेसे नेहा कक्करचे माझे फेवरेट सॉन्ग होऊ दे. क्यों एक पल की भी जुदाई सही जाए ना, क्यों हर सुबह तो मेरी सांसों में समाए ना, आ जाना तू मेरे पास, दूंगी इतना प्यार में, कितनी रात गुजारी है तेरे इंतजार में, कैसे बताऊं जज्बात ये मेरे, मैंने खुद से भी ज़्यादा तुझे चाहा है, सब कुछ छोड़ के आना तू, सावन आया है, तेरे और मेरे मिलने का मौसम आया है, सबसे छुपा के तुझे सीने से लगाना है, प्यार में तेरे हद से गुजर जाना है, इतना प्यार किसी पे पहली बार आया है, मोहब्बत बरसा देना तू, सावन आया है, तेरे और मेरे मिलने का मौसम आया है, सबसे छुपा के तुझे सीने से लगाना है, प्यार में तेरे हद से गुजर जाना है, इतना प्यार किसी पे पहली बार आया है, ला 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 ला, मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से, तेरी मोहब्बत से सांसें मिली है, सदा रहना दिल में करीब होके, मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से. हां, आता कसं व्हिडिओ असं छान कंप्लीट झाल्यासारखी वाटते, बिकॉज नेहा कक्कर नाही तर माझे गाणी माझा व्लॉग अपूर्ण राहील. आता काही मराठी गाणी बोलूया. ते टायटल ट्रॅक मराठी सिरियल्सचं. मी आधी कॉलेजला होती ना, 13ला 13वीला, तेव्हा एक सिरियल होती, इयर आठवत नाही आहे, माझी या प्रियाला प्रीत कळेना. तेव्हा मी ती एनी हाऊ म्हणजे 8 वाजता लागायची का 7:30ला, मी ती बघायची. ती खूप मस्त होती. त्याच्यानंतर जुळून ती रेशीम गाठी आली, क्लास, ह्या सिरियल्स आहेत ना, क्लास. आत्ताच्या सिरियलमध्ये एवढा दम नाही तेवढा आधीच्या. आत्ताही अजूनही ते एपिसोड्स बघितले जातात, पण बेकार, मस्तच. जुळून ती रेशीम गाठी तर खूपच छान. मुक्याने बोलले गीत ते जाहले, स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी, हो मिळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी. असंच आता मी काय व्हिडिओ बनवू, म्हणजे तुम्ही सांगा मला की जर का तुम्हाला माझ्या घराचे व्हिडिओ बघायचे आहे तर नक्की मी ती शेअर करेन तुमच्याशी. म्हणजे असं मला तो चांगला असा प्रतिसाद पण द्या ना, मी तसं छान व्हिडिओज मी अपलोड करायचा प्रयत्न करते. नवीन आहे सो, आणि आता मला 2 वर्षाचा गॅप पण झाला आहे. सो म्हणजे माझं म्हणण्याचं तात्पर्य की तुम्ही जर का मला चांगले असे
काही कमेंट्स म्हणतात ना, चांगले वाईट काही का असे ना, ते कमेंट्स केले तर मला कळेल की मी कुठे पाण्यात आहे, की मला काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे, अजून काय काय हे करायला पाहिजे. पण ही जस्ट हा ब्लॉग एवढ्या वर्षानंतर मी असाच बनवला आहे, की असंच माझ्या मनात आलं की चला चालू तर करूया. मग गणपती बाप्पा मोरया बोलत मी चालू केलं. तर काय करूया चल, तर मग ॲटलिस्ट तुम्हाला सांगायला तरी पाहिजे की ह्या 2 वर्षात काय झालं. त्यामुळे तेही सांगायला आणि काही बोलायला, काही गप्पा मारायला आणि माझी थोडंसं गुणगुणायला म्हणून मी हा ब्लॉग केला. सो छान वाटला असेल हा ब्लॉग. एक लास्ट सॉन्ग हा. लग जा गले के फिर हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले के फिर हंसी रात हो न हो, शायद तेरे से जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले से हमको मिली है आज घड़ियाँ नसीब से, जी भर के देख लीजिए हमको करीब से, फिर आपके नसीब में ये बात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले से. एव्हरग्रीन गाणं आहे. तर आता मी ह्या ब्लॉगचा एंड करते. छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि गाणी हे जस्ट निमित्त होतं ब्लॉग काय बनवू, कारण गप्पा मारत बसल्या तुम्ही बोर होणार. काय मी बोलू तुमच्याशी, मध्ये मध्ये थोडी गाणी पण गुणगुणली. सो मे बी हा माझा ब्लॉग आवडला असेल आफ्टर 2 or 3 years. तर मला सांगा की मी काय म्हणजे पुढे काय माझं डेली ब्लॉग्स मला नाही जमणार डेली ब्लॉग करायला, कारण आता युवेन स्कूलला जायला लागलं आहे, त्याचा अभ्यास आणि त्याच्यामध्येच माझं दिवस पूर्ण जातो. परत घरातली कामं सकाळ म्हणजे परत म्हणजे दया परत कामाला जायचं, त्यांचा टिफिन वगैरे सगळं म्हणजे असं सेट आहे. सो म्हणजे मला काय तुमच्याशी शेअर करू, काय की बाबा कुठे आम्ही बाहेर गेलो तर शूट करू. आत्ताचं काय झालं की कारण म्हणजे बाहेर कुठे जाता येत नाही, कारण आम्ही एक घर घेतलं. सो त्या ह्याच्यामध्ये आम्ही ते सेट करण्यातच पूर्ण बिझी होतो. बाहेर जायचा असा कुठे प्रश्नच आलाच नाही आहे. जे होतं ह्या ह्याच्यामध्ये ते लग्नच होतं माझ्या भावाचं, तर त्या ह्याच्यामध्येच होतं. परत शिफ्टिंगचं पण दोन्ही असं एकत्र आलेलं, ते थोडं बॅलन्स करायला आम्हाला जरा ओके आम्ही करत होतो. बट टचवूड सगळं छान झालं, माझ्या भावाचंही छान झालं आहे. आणि मी नक्की म्हणजे माझ्या भावाच्या बायकोचं नाव, आलेखच्या बायकोचं नाव पूजा आहे आणि त्याने तिचं लग्नानंतरचं नाव आनंदी ठेवलं आहे. तर आम्ही म्हणजे नॉर्मली पूजाच हाक जाते, पण आनंदी खूप छान आहे, खूप छान सांभाळते सगळं. तर तिलाही मी तुमच्याशी इंट्रोड्यूस करून देईन, कारण ती पण बोलत होती दी तू चालू कर ब्लॉग, मजा येईल. परत आम्ही गावी गेलो, तिच्या गावी गेलेलो आणि खूप काय काय मजा केली. तिचे आईवडील पण खूप छान आहेत, उत्साही असे आहेत. त्यांनाही वाटलेलं की ही ब्लॉग चालू करेल, पण मला नाही जमलं. मी एंगेजमेंटला मी स्टार्टही केलेलं, मी म्हटलं चल चालू करूया. बट मी एकदा तिथे गेल्यावरती जी बिझी झाली ना, ती मलाच नंतर म्हणजे मलाच माझ्यासाठी टाईम नाही भेटला. पटपट परत 2 वेअर करायचे होते मला आउटफिट्स.
म्हणजे मलाच हे नाही गेलं तर मी मोबाईल पण कुठे शोधत बसू. तरी मी माझ्या भावाला एका सांगितलेलं की जसं जमेल तसं शूट कर, बट तेही नाही जमलं त्याला, कारण तो पण अलेक्सचा भाऊ, त्यामुळे त्याला बाहेरचं आजूबाजूचं सगळं बघावं तर लागत होतं. मग त्यामुळे तोही विसरला की मी काय सांगितलेलं म्हणून. बट इट्स ओके. आता बघू काय असेल, हळूहळू ते मी तुमच्याशी करेन शेअर. नक्की मला जमेल तसं करेन. बट मला तुमचं कमेंट्स येऊ द्या, काय घाण किंवा काहीही असू दे, मी ते ॲप्रिशिएट करेन. कारण मला त्याच्यातून कळेल की मी कुठे पाण्यात आहे, मला काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी असतात ना की काय ही अशी म्हणजे हिचे व्लॉग्स का बघत नाही, असंही असू शकतं की अरे हां ही बोर करते, काय काय नेहमीचंच असतं, असं तसं गाणीच बोलते. पण मला सांगा की तुम्हाला काय आवडेल बघायला, माझे डेली व्लॉग्स किंवा मी बाहेर कुठे गेलो ते वालं किंवा काय असेल, मला नक्की कमेंट करा. मी वाट बघेन तुमच्या कमेंट्सची. कसेही असू द्या कमेंट्स, नो प्रॉब्लेम, बट कमेंट्स येऊ द्या. आणि हा जर माझा ब्लॉग, हा माझा व्हिडिओ, ह्या माझी गाणी, ह्या आपल्या गप्पा आवडल्या तर नक्की लाईक करा. ह्या व्हिडिओला शेअर नक्की जरूर करा. आणि हा ब्लॉग आवडला आणि हा ब्लॉग आवडला, गाणी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि काय नाही, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि सगळ्यांनी काळजी घ्या.